इतके मुलं लाज काढतात तुम्हाला काय सांगू। आमच्या बाजूच्या शेजारचा जो रिसेप्शन मध्ये गेलो, आता त्याच्या वडिलांना तो गोला घेऊन मागत असेल, नाही नाही गळा बसतो, नाही नाही असं बसतो, आणि आई म्हणते पप्पा तुझे कंजूसच आहे। रिसेप्शन मध्ये ते पोरगा आपल्या बापाला काढते, बाबा घेऊन दे ना चार चौघात, इथं तर फुकट भेटते बाबा, इथं तर घेऊन द्या। एक तर खूप देता नाही तर देतच नाही, आणि दिला नाही तर तो काय करतो, आलेल्या पाहुण्यांच्या खिशावर झेप मारतो। मग आपल्याला लाज वाटते, काय करावं। मला काय म्हणायचंय, कुठल्याही गोष्टीला नियंत्रित करण्यासाठी आपला जो जीव आहे मुलांमध्ये, तो जीव असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, पण ते प्रेम आंधळ नसलं पाहिजे। एक डॉक्टर मॅडम आहे, त्या म्हणाल्या माझा मुलगा, मी डॉक्टर आहे पण माझा तो नियंत्रणाबाहेर गेलेला आहे। का बरं? मला असं वाटलं असेल बाबा 11वी 12वी, तर म्हणे 4 वर्षाचा आहे म्हणे, सर नाकात दम केलाय, भाजीपोळी खात नाही, त्याला नुसतं मॅगी लागते, काय करू, आईचा जीव आहे, नाही दिला तर उपाशी राहील असं वाटतं। म्हटलं ठीक आहे ना, चांगलं आहे, रोज मॅगी द्या त्याला, एक दिवस ते पुढे इन्फेक्शन किंवा काहीतरी होईल आणि जाईल, थोडं थोडं करून विषच देताय ना एक प्रकारे तुम्ही। मला सांगा, प्रामाणिकपणे सांगा, ज्या पालकांना ही कंप्लेंट आहे माझा मुलगा जेवत नाही, सोडा। मी स्वतः बोलतोय, 5 वर्षाचा मुलगा आहे माझा, यासाठी मी सासूबाईंची भांडलो सुद्धा, नाही जेवत ना सोडा, द्यायचं नाही, नो मीन्स नो, त्याला कळलं पाहिजे। आटापिटा करेल, काहीही करेल, द्यायचं नाही। काय होईल, माफ करा जरा कठीण शब्द वापरतोय, जीव नाही जात साहेब। तुम्हाला जर उपाशी ठेवलं 2 दिवस, तर 2 महिन्याचा उरलेला दिवाळीचा चिवडा सुद्धा खाऊन घ्याल तुम्ही। की बाळ आहे हो, त्याला काय, त्याला माहित आहे रडलं की भेटतं, अच्छा रडून नाही भेटत आहे का, अच्छा ताण मारू का, ताण मारला की भेटतं, अच्छा नाही भेटत आहे का, थोडासा खाली बसून पाय घासतो, पाय घासल्यावर भेटतं का, ठीक आहे, मग नेक्स्ट टाइम डायरेक्ट पाय घासतो, मग हे फेक ते फेक हे तोड, अच्छा असं केल्यानंतर मिळणार का। तुम्हाला वाटते हो तुम्हाला असं नाचवू शकते हे शिपोटांवर, कारण त्यांना सिस्टम माहित आहे तुमचं काय केल्यावर हे देतील। इतके मुलं लाज काढतात तुम्हाला काय सांगू। आमच्या बाजूच्या शेजारचा जो रिसेप्शन मध्ये गेलो, आता त्याच्या वडिलांना तो गोला घेऊन मागत असेल, नाही नाही गळा बसतो, नाही नाही असं बसतो, आणि आई म्हणते पप्पा तुझे कंजूसच आहे। रिसेप्शन मध्ये ते पोरगा आपल्या बापाला काढते, बाबा घेऊन दे ना चार चौघात, इथं तर फुकट भेटते बाबा, इथं तर घेऊन द्या। हे एवढंच 6 वर्ष 7 वर्षाचं ते, तुम्ही जे यांना समजताना तसं नाहीये बरं। बिलीफ सिस्टम कसा डेव्हलप होतो ते सांगतोय तुम्हाला मी। हे मुलं जे डिस्कनेक्ट होतात ते पहिले शाळेत डिस्कनेक्ट होतात, शाळेतून तुटल्यानंतर सतत मुलं त्यांच्याकडे, त्याला काय वया गेलेला आहे, शिक्षकही त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तसाच होऊन जातो, सतत त्याच्याशी बोलण्याचं टोनिंग शिक्षकांचं वेगळंच राहील, मुलांचं वेगळंच राहील, हळूहळू तो शाळेतून डिस्कनेक्ट होतो। मग रिझल्ट येतो, रिझल्ट आल्यानंतर आई वडील घेऊनच बसले असतात तलवार उघडी, कधी रिझल्ट येतो आणि कधी याला ऐकवतो। मग तिथं त्याची पुन्हा खच्चीकरण त्याचं, मग त्याला काय कचरा उचलत पाठवायचं, याला काय ढोरच घेऊन द्या, याला काय शेळ्याच घेऊन द्या, वायाच गेलेला आहे, हा काही करू शकणार, दीदीला बघ, आपल्या दादाला बघ, जिथं 2 भाऊ बहिणी आहे तिथंही होतं, आणि अक्षरशः त्याचा मनाचा मर्डर करून टाकतो साहेब। त्याच्या मनामध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी असतात, जे काहीतरी करायचं आहे, त्याचं दुसरं काहीतरी करायचं आहे, त्याला विचारल्याच जात नाही की बाळा तुला का कळत नाही, तुला नको वाटतं का शाळा सोड, आपण सोडून देऊ शाळा, काही फरक नाही पडत, तुला दुसरं काही करावं वाटतंय का, तू कर ना, तू सांग ना। एवढा सुंदर पिक्चर आणला हो साहेब त्या आमिर खाननी, तारे जमीन पर, इतकं डोकं आपटून त्यांनी सांगितलं की मुलांच्या सुप्त गुणांना तुम्ही जर वाव दिले तर त्याच्यात असलेले निर्गुण सुद्धा ते म्हणजे गुणांमध्ये परावर्तित होतील, त्याच्यामध्ये नसलेल्या गोष्टी सुद्धा तो डेव्हलप करेल, तुम्ही अप्रिशिएट तर करा। मग मुलं घरून तुटतात, मग शेजारच्या पासून हळूहळू तुम्ही बघा, जी मुलं लग्न आणि घरच्या समारंभांना चाट मारता येत नाहीये, का माहितीये, मोठी मुलं म्हणतो मी, कारण त्यांना कोणतरी विचारले का रे 10वीत किती मिळाले, का रे 12वीत किती मिळाले, हळूहळू त्यांना ती लाज वाटायला लागते हो साहेब, आणि ते मार्क पर्सेंटेज आणि ते मार्क लिस्ट त्यांचं आयुष्य ठरवायला लागते, आणि हे गुन्हेगारी वृत्ती कुठून निर्माण होते, इथूनच निर्माण होते। म्हणून सांगतोय डिस्कनेक्ट होऊ देऊ नका मुलांना, प्लीज रिक्वेस्ट करतोय, कारण हे होतंय, याच्या भरपूर ऍस्पेक्ट्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत सांगण्याच्या, मी खूप शॉर्ट मध्ये सांगितलं। कधी जर भविष्यात ठरलं ना प्युअर पॅरेंटिंगचं सेशन जर घ्यायचं ना, कारण मुलं नको, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला सांगायच्या असतात, पण मुलांसमोर बऱ्याच गोष्टी ज्या आम्ही सांगू शकत नाहीये, पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की बिलीफ सिस्टम कसा डेव्हलप होतोय, वयाच्या 3 वर्षापासून बिलीफ सिस्टम डेव्हलप होतो की ही गोष्ट अशी आहे,
ज्या ज्या गोष्टीला तुम्हाला असं वाटते की याला समजत नाही त्याला सगळं कळतं, एक गोष्ट लक्षात ठेवा, कायम मुलांशी प्रामाणिक राहा. ज्या पण विषयाबद्दल ते तुम्हाला विचारताय त्याबद्दल प्रामाणिकपणे जे आहे ते सांगा. तुम्ही विश्वास नाही करणार. माझा 5 वर्षाचा मुलगा आहे, जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल त्याला उत्सुकता निर्माण होते की हे काय बाबा, हे कसं आहे, मी इन डिटेल असं सांगतो जसं काय एखाद्या मोठ्या माणसाला समजवतोय. कारण तुम्हालाच समजून सांगावं लागेल, तुम्हालाच त्याच्यामध्ये या गोष्टी रुजवाव्या लागतील. तुम्ही जे सतत 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 त्याला नाजूक बनवण्याचा प्रयत्न करताय ना, नका बनवा. त्याला व्यावहारिक ज्ञान शिकवा.